छन छन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है, खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती है. वेळ कसा निघून जातो हे खरंच कोणालाच नाही कळत. बघता बघता आज 6 महिने झालेत युगाला. बघता बघता बाकीच्यांसाठी झाले नक्कीच, पण माझ्यासाठी नाही. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत 6 महिने काढलेत मी. अजून भरपूर काढायचं, पण 6 महिने झालेत युगाला. घरात छोटं दुसरं लेकरू असलं की त्यांची एक इच्छा असते सेलिब्रेशनची. तशीच रुहीची इच्छा होती काहीतरी सेलिब्रेट करायचं. युगा कधी 1 वर्षाची होते मम्मा, आपण कधी तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचा, असं चालू असतं. चला म्हटलं मग 6 महिन्याचा तरी बर्थडे सेलिब्रेशन करूया. आणि म्हणून आम्ही युगाचा 6 मंथ बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. आता इट्स माय हाफ बर्थडे असा एक टॅग तयार करायचा विचार केला मी आणि त्याच्या प्रोसेसला सुरुवात केली. आणि मग हळूहळू रुहीच्या मदतीने, रुहीच्या गायडन्स खाली मी एक सुंदर टॅगसुद्धा तयार केला. तितक्यातच युगासुद्धा उठली होती. तिला थोडं शांत केलं आणि परत सुरुवात केली. आणि रुहीने सांगितलेले कलर्स, रुहीने सांगितलेल्या गोष्टी हे यूज करून एक सुंदर असं इट्स माय हाफ बर्थडे असा टॅग तयार केला. आणि आता त्याला थोडंफार डेकोरेट करायला सुरुवात केली. डेकोरेशन, टॅग जेव्हा आपण स्वतःच्या हाताने करतो त्यात एक वेगळी मजा असते. काही प्लॅन केला नव्हता मी की असं करेल तसं करेल. जे सुचत गेलं त्या पद्धतीने करत गेले आणि मग एक सुंदरसा टॅग तयार झाला. त्यानंतर बलून्स करायचे होते, फुगवायचे होते. खूप सारे बलून्स फुगवलेत, त्यातले खूप सारे फुटलेत सुद्धा आणि युगाला पण त्यात मज्जा आली. त्यानंतर आता डेकोरेशनची तयारी. डेकोरेशनसाठी मी रुहीचा प्ले हाऊस टेंट असतो ना त्याचा यूज केला. आणि मग रुहीने पण मला खूप सारी मदत केली. छान आम्ही टेंटनी एक बॅकग्राऊंड तयार केला, बेस तयार केला आणि त्याला फ्लॉवर्सनी आणि ग्रीन मॅट टाकून छान पद्धतीने एक बॅकग्राऊंड तयार केला. युगाच्या डॅडीनी युगासाठी एक सुंदर असा इट्स माय हाफ बर्थडे असा केकसुद्धा आणला. आणि मग सगळी तयारी झाली आणि हे युगाचं बर्थडे डेकोरेशन. आता इथे युगाला टाकायचं आणि छान छान फोटोज काढायचे. बघता बघता युगा 6 महिन्याची झाली. हॅपी बर्थडे.